मग पंढरीच्या वारीसारखा आनंद दुसरा कुठंच नाही। अरे एकही माणूस एकमेकांवरती रुसत नाही। माणसाला माणसामध्ये आणणारा सोहळा म्हणजे पंढरीच्या वारीचा सोहळा असतो। आणि ती पंढरीची वारी म्हणजे काय आहे? अरे वारकऱ्याचा आनंद म्हणजे वारी, वारकऱ्यांची भक्ती म्हणजे वारी, वारकऱ्यांचा प्राण म्हणजे वारी, वारकऱ्यांचा श्वास म्हणजे वारी, वारकऱ्यांचं सुख म्हणजे वारी, वारकऱ्यांचं समाधान आणि वारकऱ्यांचा आनंद म्हणजे पंढरपूरची वारी आहे। टाळ वाजे मृदंग वाजे, वाजे हरीचा विना, ज्ञानोबा तुकोबा निघाले पंढरपुरा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा। आणि जिथं भाव असतो तिथं देव असतो, जिथं श्रद्धा असते तिथं देव असतो। मग आपला भाव आणि श्रद्धा असेल तर आपण एकादशीच्या पवित्र दिवशी आळंदीहून पंढरपूरला जातो आणि एकादशी दिवशी पवित्र दिवशी पंढरपूरला पोहोचतो। पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतो, तिथं खरा देवाला आपला भाव कळतो आणि ती खरी आपली पंढरीची वारी पूर्ण होते। अरे पंढरपूर सारखं आराध्य दैवत या महाराष्ट्राचं वैभव पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नांदतोय। अरे ती पंढरपूरची वारी अनेक लाखो वारकरी, अरे ही वारीची परंपरा अनेक संत महात्म्यांनी चालू केली। कोणी केली? आळंदीच्या ज्ञानोबरायांनी, देहूच्या तुकोबरायांनी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची ही वारी चालू केली। अजूनही त्या संत महात्म्यांच्या पालख्या येतात आळंदीमध्ये, त्या पालख्या दर्शन करतात आणि आळंदीमध्ये पालख्या येतात। अरे त्र्यंबकेश्वर वरून माझ्या निवृत्तीनाथांची पालखी येते, पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी येते, पंढरपूरवरून माझ्या नामदेवरायांची पालखी येते, मुक्ताईनगर वरून आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी येते, देहूवरून माझ्या तुकोबरायांची आणि आळंदीवरून माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची पालखी निघते। ऊन वारा पाऊस सोबत असतो, पण हे वारकरी सगळ्या पालख्या घेऊन चालत जातात आणि एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतात आणि पंढरपूरमध्ये पोहोचून त्या सगळ्या पालख्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतात। ही वारीची परंपरा त्या संत महात्म्यांनी चालू केली आणि अजूनही तशी चालू राहिली। अरे काय वारीची परंपरा? जो वारकरी असतो तो काय करतो? अरे आळंदीमध्ये येतो, आळंदीमध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं, आळंदीमध्ये येतो, आळंदीमध्ये आल्यानंतर वारकरी इंद्रायणी मातेचं स्नान करतो, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं दर्शन घेतो, खांद्यावरती भगवी पताका घेतो, कपाळाला गंध लावतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते आणि मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबा तुकोबा असं भजन चालू असतं आणि सतत चालत ऊन वारा पाऊस याचा विचार करत नाही। एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतो आणि पंढरपूरमध्ये पोहोचून चंद्रभागेचं स्नान करतो, भक्त पुंडलिकाच्या पायरीचं दर्शन करतो आणि तिथून पुढे येतो आणि एकादशीच्या पवित्र दिवशी जगाच्या बापाचं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतो। तो खरा वारकरी असतो। एकादशीच्या पवित्र दिवशी नित्य नेमानं जो पंढरपूरला जातो, पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचं स्नान करतो आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतो ना, तो खरा वारकरी असतो। मग पंढरीच्या वारीसारखा आनंद दुसरा कुठंच नाही। अरे एकही गावाची जत्रा अशी झाली नाही की त्यामध्ये लोकांचं भांडण झालं नाही, एकही गावामधली मिरवणूक अशी झाली नाही की ज्यामध्ये लोकांचं भांडण झालं नाही, एकही गावामध्ये असा सोहळा झाला नाही की ज्यामध्ये लोकांचं भांडण झालं नाही। सगळीकडे भांडणच असतं का नाही? गावची जत्रा असू द्या, एकही गावची जत्रा नाही असं जिथं लोकांचं भांडण झालं नाही, एकही गावातली मिरवणूक नाही ज्यामध्ये लोकांचं भांडण झालं नाही, एकही लग्न सोहळा असं नाही की जिथं पाहुणा रुसला नाही। पण एकमेव पंढरपूरची वारी आहे की तिथं एकही माणूस एकमेकांवरती रुसत नाही। माणसाला माणसामध्ये आणणारा सोहळा म्हणजे पंढरीच्या वारीचा सोहळा असतो आणि ती पंढरीची वारी म्हणजे काय आहे? अरे वारकऱ्याचा आनंद म्हणजे वारी, वारकऱ्यांची भक्ती म्हणजे वारी, वारकऱ्यांचा प्राण म्हणजे वारी, वारकऱ्यांचा श्वास म्हणजे वारी, वारकऱ्यांचं सुख म्हणजे वारी, वारकऱ्यांचं समाधान आणि वारकऱ्यांचा आनंद म्हणजे पंढरपूरची वारी आहे। टाळ वाजे मृदंग वाजे, वाजे हरीचा विना, ज्ञानोबा तुकोबा निघाले पंढरपुरा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा। आणि जिथं भाव असतो तिथं देव असतो, जिथं श्रद्धा असते तिथं देव असतो। मग आपला भाव आणि श्रद्धा असेल तर आपण एकादशीच्या पवित्र दिवशी आळंदीहून पंढरपूरला जातो आणि एकादशी दिवशी पवित्र दिवशी पंढरपूरला पोहोचतो, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतो, तिथं खरा देवाला आपला भाव कळतो आणि ती खरी आपली पंढरीची वारी पूर्ण होते।